सर्वांना कसे आहात सर्वजण. आज तर दिवसभर इतका पाऊस झाला ना, खूप पाऊस झाला हो, माहिती का. पावसाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये थैमान घातलेलं आहे, माहिती का. एक गोष्ट सांगते, अशीच आहे आपली साधीच. माझ्या गोष्टी आहेत ना, ह्या संसाराला, माणसाच्या आयुष्याला उपयोगी असणाऱ्या असतात, माहिती का. मी अशाच उगाच भंपक कथा नाही सांगत, माहिती, भंपक गोष्टी नाही बोलत. काय असतं, एक जण असतो, एक माणूस असतो पैशावाला, आणि एक गरीब असतो, शेतकरी. म्हणजे शेतकरी नसतो, कामगार असतो. काम करतो तो शेतामध्ये हाजरीवर. आणि त्याचा मालक म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा पैशाने मोठा असणारा एक व्यक्ती असतो. त्याच्या घरी तो त्याच्या मित्रांना, आता श्रावण लागायच्या आधी नाही का सर्वांनी पार्टी केली बघा, तर तो सांगतो मित्राला की अरे 1000 रुपयाची सुरमई आण, 800 रुपये किलोचं मटण आण, आणि बघ काय चिकन वगैरे कोण खाणार आहे तर त्यांना 2-3 किलो चिकन आण, असं. हां का, इतकं तो सांगतो. तर तो एक त्याचा तो ओळखीचा माणूस असतो. त्याच्या घरी 2-3 मुली असतात, लेकरं असतात, संसार असतो, आणि तो कुठेतरी असं हजरीवर कामाला जात असतो. तर काय होतं, तो त्याला फोन करतो. छोटासाच फोन असतो. तो त्याला फोन करतो आणि म्हणतो, साहेब अहो ऐका ना, माझी एक नड होती. तो म्हणतो, थांब आता मी लय घाई गडबडीत आहे, मी काय तुला नंतर फोन करतो. तो विसरून जातो आणि त्याच्यानंतर तो घरी येतो, आंघोळ वगैरे करतो. तेवढा त्या माणसाचा परत संध्याकाळी फोन येतो. तर तो म्हणतो, साहेब मी ना तुम्हाला फोन केला होता आणि मी तुमच्या घराकडे निघालेलो आहे. जवळजवळ 4-5 किलोमीटर मी चालत आलेलो आहे. तर तो म्हणतो, काय एवढी काय तुला पैशाची नड होती. तो म्हणतो, तुम्ही घरात आहात का. तो म्हणे, हो मी घरातच आहे, या तुम्ही. आम्ही म्हटलं घराच्या जवळच आलेलो एकदम. तर मग तो म्हणतो, या काय नड होती तुमची एवढी. तर तो सांगतो की ना, काय झालं, 2-3 दिवसापासून ना माझ्या मालकाने मला पैसेच नाही दिले, माझे हाजरीचे पैसे नाही दिले, आणि त्याची काय अडचण आहे. तर तो कुठेतरी गावी गेलेला आहे, आणि तोच आमचा पगार करतो. म्हणजे नळ असली तर काय असले तर तो आम्हाला पगार देतो. तर माझ्याकडे पण आता पैसे नाहीत. मला काय माहिती होतं तो गावी जाईल, कोण त्यांचं वारलेलं आहे म्हणून, आणि तो गावी गेलेला. तो आता 2-3 दिवसांनी येणार आहे. तर म्हणतो, ठीक आहे, काय झालं. तर म्हणतो, मला 100 रुपये पाहिजेत, फक्त 100 रुपयेच पाहिजेत, बाकी काहीच नको, मला 100 रुपयाचीच गरज आहे. तर तो माणूस म्हणतो, काय एवढी नड आहे तुला, 100 रुपयेच का पाहिजे, 200 रुपये घे, काय झालं तुझ्या घरी काय आहे का, तू काय मटका खेळला का, जुगार खेळा, तुला 100 रुपयेच पाहिजे. तर म्हणतो, तसं काही नाही, काय झालंय, काल रात्री ना म्हणजे सकाळी मी गिरणीत दळण ठेवलेलं होतं, आणि दळणाचे पैसे नाहीत माझ्याकडे. तर त्यामुळं गिरणीवाल्याने मला दळण नाही दिलं. रात्री काल दुपारी आम्ही पाव वगैरे खाल्ला, भात खाल्ला, पण आज सकाळी पुरी भाकरीला रडत आहे, भाकरीच पाहिजे म्हणते, पाव नको, भात नको. आणि मला पण भाकरी खायची सवय आहे, मला भाकरीशिवाय होत नाही, आणि माझं दळण गिरणीत आहे. तर मला 100 रुपयाचीच नड आहे, बाकी काही नड नाही मला. मग तो त्याला ते 100 रुपये देतो. तो ते 100 रुपये घेतो आणि म्हणतो, धन्यवाद, तुम्ही मला 100 रुपये दिले, आता मी माझं दळण आणतो आणि माझ्या लेकरी बाळी भाकरी खातील. तर सांगायचं ह्या गोष्टीतून एकच मर्म आहे की आपण 1000-1200ची सुरमई खाल्ली, तेवढा आनंद मिळेल का हो, जेवढा त्या 100 रुपये दिल्याने त्या मुलींनी भाकरी खाल्ल्याचा मिळेल, हो की. म्हणून तुम्ही मदत अशा लोकांना करा. मी तर नेहमी सांगत असते, तुम्ही मदत अशा लोकांना करा की ज्यांना त्यांची फार आवश्यकता आहे, त्यांना फार गरज आहे. अशांना नका करू माजुरड्यांना, की ते खाऊन पिऊन आपल्याच नावाची नासाडी करतील. असल्याला देऊ नका, माहिती का. आज सकाळी काय झालं, दुपारी काय झालं, मी तुम्हाला थोडक्यात सांगते. पाऊस खूप पडत होता, माझा व्हिडिओ पण आलेला आहे बघा. एक केळीवाला आणि एक पेरूवाला आमच्या इथं उभा राहिला होता. खूप पाऊस पडत होता, इतकं भयंकर पाऊस पडत होता की तो त्या शेडला थांबला. तिथं ते आमच्या इथं मांडव घातलेलं, तिथं थांबला. मी त्याला म्हटलं, दादा तुम्ही इथं बसा, मी तुम्हाला थोडासा चहा करते, कारण पावसाने तो फार गारटला होता. मी त्याला कपभर चहा केला आणि मी पण प्याले.
सांगायचं माझा मोठेपणा नाही हो. त्याच्यानंतर तो गेला. त्याला तो म्हटला ताई खूप छान चहा बनवला होता, धन्यवाद बरं का, असं म्हणून तो गेला. तो गेल्याच्या नंतर आणि मी पावसाची केळी बिळी खात नाही, सर्दी होती, खोकला होतो म्हणून, आणि पेरू तर नकोच आहे म्हणून त्याला म्हटलं मला काही देऊ नका, मला तुम्ही 2 रुपयाचं देताल आणि माझे 100 रुपये जातील, त्यामुळे तुमचं मला काही नको, तुम्ही चहा पिला, मला आनंद झाला, धन्यवाद. त्याच्यानंतर एक साडीवाला आला, साडी विकणारा माणूस आला पिंपरीवरून माणूस आला. तो पण तिथं म्हणजे तिथं ते पत्रा होता, त्यामुळे तो तिथं थांबला, पाऊस लागत नव्हता. तो खूप वेळचा थांबला होता, जवळजवळ अर्धा तास थांबला. त्याच्या ते पाठीवर गाठोडं होतं. तर मग मी त्याला म्हटलं क्या भैया बैठने के लिए पाट देऊ के तुमको. तर माझ्याकडे जे मी कामाला वापरते बाहेर माझ्या नळाच्या तिथं कामाला वापरते तो पाट मी त्याला दिला बसा. तो म्हटला थैंक यू मौसी, बहुत देर से रुका, बहुत चल के आया मैं, आज धंधा भी नहीं, कुछ भी नहीं, कंबर बहुत दुख रहा, अच्छा हो गया आपने मेरे को बैठने के लिए दिया. तो जवळजवळ 1-अर्धा घंटा त्याच्यावर बसला. मग नंतर माझा पाट त्याने माझ्या दारात ठेवला आणि निघून गेला. जाताना म्हटला अभी घर पे जाता हूँ, 2 ही दिन हो गया मैं गाँव से आया, असा म्हटला. आणि म्हटलं बहुत थक गया, ट्रेन में सफ़र किया, घर का साफ सफाई किया, सामान ले के आया और आज धंधे पे आया तो धंधा ही नहीं, सब बारिश के कारण फेल हो गया. मग मी त्याला म्हटलं चहा करू का. तो म्हटला नहीं नहीं मैं चाय नहीं पीता, मैं किसी के घर का कुछ खाता हूँ नहीं. आणि मग तो म्हटलं जा आता तू मग घरी. मग तो गेला. सांगायचं म्हणजे काय, मला जसं जमतं ना, मी तुम्हाला आता प्रत्येक गोष्ट सांगत जाईन की मी आज कोणाला मदत केली. मी मोठेपणा नाही, पण छोटीच गोष्ट होती हो, लय छोटी गणभरच गोष्ट होती, पण ती एखाद्याच्या जर उपयोगाला आली तर तेच माझं फार मोठं भाग्य मी समजते. आल्या जीवनात मला काही नाही न्यायचं, हो की नाही. आल्या जीवनात धन दौलत पैसा पाणी सगळं इथं राहते, आणि आपण एखाद्याला मदत केली तर ती लाख मोलाची असते, एवढं मात्र खरं आहे. धन्यवाद.